सुरू करू मग. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगणा ललिता श्री विशाखान्वितावश्य। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। संदीनी माताजी, माझा आवाज येतोय स्पष्ट? येतोय माताजी. येतोय माताजी, येतोय व्यवस्थित येतोय. चालेल, ओके. हरे कृष्णा. गीतामृत मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जो श्लोक क्रमांक 15 अक्षर ब्रह्मयोग, अर्थात भगवद्गीता जशी आहे तशी त्यामधील 8वा जो अध्याय आहे अक्षर ब्रह्मयोग, त्यामधील श्लोक क्रमांक 15. तर काल आपल्याला माधुरी भक्ती माताजीने खूप छान पद्धतीने 14व्या श्लोकाचं विवेचन समजावून सांगितलं. अगदी अनेक उदाहरणं त्यांनी यामध्ये दिलेली होती आणि आज आपण त्याच्या पुढचा जो श्लोक आहे तो पाहणार आहोत. तर यापूर्वीच्या श्लोकामध्ये म्हणजे कालच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अनन्य चेतसा म्हणजे त्यांच्या विशुद्ध भक्तांबद्दल सांगत होते, त्यांच्या भक्तांचं वर्णन ते करत होते. जे सतत त्यांचं स्मरण करतात, अनन्य भावनेने विचलित न होता भगवंतांचं स्मरण करतात, तर त्यांना प्राप्त होण्यास भगवंत म्हणतात की मी अत्यंत सुलभ आहे. सुलभ आहे म्हणजे ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे, जे अनन्य भावाने भगवंताचं स्मरण करतात. तसं बघायला गेलं तर योगमिश्री भक्ती बरोबरच या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्मयोग या अध्यायामध्ये भगवंताच्या स्मरणावरती अधिक भर देताना दिसतात. म्हणजे ह्या अध्यायाचा जो अक्षर ब्रह्मयोग या अध्यायाचा जो फ्लो आहे, प्रवाह आहे, तो भगवंताच्या स्मरणावरती स्मरणाकडे कललेला दिसतो. तर जो भक्तियोगामध्ये अत्यंत रममाण झालेला असतो याच्याबद्दलचं वर्णन काल आपण ऐकलं. भगवंतांचं त्यांचं कसं नातं असतं त्याबद्दलचं वर्णन आपण काल ऐकलेलं आहे. तर आता या 15व्या श्लोकामध्ये आपण जाणून घेणार आहोत की या भक्तांचे गंतव्यस्थान काय असते. तर श्रीकृष्ण 15व्या श्लोकामध्ये त्याबद्दल वर्णन करतात. तर पाहूयात आपण श्लोक क्रमांक 15. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धी परमां गतः. अर्थात माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. तर या ठिकाणी प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे आपण अनेक गोष्टी समजून घेणार आहोत. त्यामध्ये महत्वाची ही गोष्ट आहे की आध्यात्मिक जग आणि या ठिकाणी वर्णन केलेलं भौतिक जग या दोन्ही जगामधला फरक देखील आपण या प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे समजून घेणार आहोत. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये काय सांगतात बघूयात की हे अनित्य प्राकृत जग जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या 4 दुःखांनी परिपूर्ण असल्या कारणाने स्वाभाविकता जो परमसिद्धी प्राप्त करतो आणि जो परमधाम कृष्णलोक गोलक वृंदावनाची तो प्राप्ती करतो, तो पुन्हा या जगामध्ये परतून येण्याची इच्छा करीत नाही. तर ही गोष्ट मैत्रिणींनो खूपच महत्वाची आहे की भगवंतांनी या जगताचं वर्णन काय केलेलं आहे.
आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर अशा व्यक्तींचं गंतव्यस्थान काय असलं पाहिजे, तर ते या श्लोकामध्ये जे दिलेलं आहे की गोलोकधामाची प्राप्ती, त्याबद्दल देखील आपण समजून घेणार आहोत. तर इथं भगवंत सांगतायत की अतिशय स्पष्टपणे त्या या गोष्टीचा उल्लेख करतायत की या जगताबद्दल ते सांगतायत की दुःखालयम अशाश्वतम. महत्वाचा मुद्दा हा देखील आहे की न आपनुवंती, अर्थात इथं म्हटलं गेलं की भक्तियोगी किंवा महात्मे जन जे भगवंताची प्राप्ती करतात ते या दुःखपूर्ण त्याच्यानंतर अशाश्वत जगात कधीच परतून येत नाहीत. का बरं तसं? कारण त्यांनी संसिद्धी म्हणजे परमसिद्धी प्राप्त केलेली असते. तर ही संसिद्धी म्हणजे काय? त्यांच्या जीवनाचं अंतिम गंतव्यस्थान काय आहे? त्यांच्या प्रवासाचं अंतिम गंतव्यस्थान हे आहे की भगवंताची प्राप्ती. या आध्यात्मिक जीवनाच्या प्रवासाचं अंतिम स्थान जे आहे ते म्हणजे भगवत प्राप्ती, गोलोक वैकुंठ धामाची प्राप्ती. तर ते त्यांनी प्राप्त केलेले असल्यामुळे या दुःखपूर्ण अशाश्वत जगामध्ये ते परत येण्याची इच्छा करत नाहीत. श्रीकृष्ण या ठिकाणी सांगतायत की जो कोणी त्यांची प्राप्ती करतो, भगवंताची प्राप्ती करतो, पुन्हा या जगात जन्म घेत नाही. तर खूप सुंदर असा हा श्लोक आहे आणि एक आशावाद देणारा श्लोक आहे हा. सर्व भक्तांना किंवा आपल्यासारखे जे साधक भक्त आहेत, जे भक्ती मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कृष्ण भावनेशी जे लोक जोडले गेलेले आहेत, तर त्यांना एक प्रकारची शाश्वती देणारा असा हा श्लोक आहे. आणि अतिशय ठाम विश्वास, दृढता या श्लोकामध्ये अशा व्यक्तींच्या मनामध्ये निर्माण करणारा असा हा श्लोक आहे. तर तात्पर्यामध्ये असं दिलंय की आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगत यामधील काय भेद आहे त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता भौतिक जगाला भगवंतांनी सांगितलं की दुःखालयम अशाश्वतम. वारंवार आपण हा शब्द ऐकतो, पण त्याचा गहन जो अर्थ आहे तो कशा प्रकारे सत्यता आहे त्या अर्थामध्ये ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर या ठिकाणी ज्यांनी हे जग निर्माण केलं, बघा आता तुम्ही एखादा पदार्थ बनवलाय, तर तुम्हाला ती जास्त माहिती नाही या पदार्थामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत किंवा या पदार्थाची टेस्ट कशी आहे, की गोड आहे, तिखट आहे, आंबट गोड आहे, की अजून काही वेगळ्या प्रकारची टेस्ट आहे. त्या पदार्थाचं नाव तुम्हाला माहिती आहे. ते पदार्थ खाल्ल्यानंतर कसं जिभेला वाटणार आहे, एक आनंददायी अनुभव येणार आहे किंवा काही तुम्हाला जास्त माहिती असणार आहे. ज्यांनी म्हणजे तुम्ही जो पदार्थ बनवलाय, तुम्ही बनवल्यामुळे तुम्हाला ते माहितीये. त्याचप्रमाणे हे जगत ज्यांनी बनवले, साक्षात भगवंतांनी हे जगत निर्माण केलेलं आहे, तर त्यांना हे जास्त माहितीये की हे जे आलय आहे, हे जे जग आहे, भौतिक जगत आहे, भौतिक सृष्टी आहे, तर ती कशा प्रकारची आहे. दुःखालय, दुःखाचं आलय, ज्याला आलय म्हणजे घर, तर दुःखाचं आलय आहे आणि अशाश्वत आहे. तर त्यांनीच हा स्टॅम्प या भौतिक पृथ्वीवरती मारलेला आहे की दुःखालय अशाश्वत या जगतावरती. मग आपण बघतो की आपण हा अनुभव देखील घेत असतो की दुःख म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर छोट्या छोट्या समस्या असतात त्या म्हणजे काय आहेत. काही जणांना हेल्थ प्रॉब्लेम असतात, काही जणांना मानसिक चिंता असतात किंवा एकत्रित या सगळ्या गोष्टी असतात. रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स असतात, नातेसंबंधांबद्दलचे प्रॉब्लेम्स आपण बघतो सध्या किती वाढलेले आहेत. मानसिक ताणतणाव किती वाढलेले आहेत, चिंता किती वाढलेल्या आहेत. पण खरं बघायला गेलं तर हे खरे प्रॉब्लेम नाहीत, ह्या खऱ्या समस्या नाहीयेत. खऱ्या समस्या या आहेत की जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी यांना खऱ्या समस्या म्हटले गेलेलं आहे. तर हे जे आहेत ह्या समस्या आहेत आणि त्याच्यामध्ये अजून भर म्हणजे केक वरती काही चेरीज म्हटलं गेले त्याप्रमाणे अजून 3 ताप व्यक्तींना हैराण करतात. ते म्हणजे कोणते आहेत, ज्याचं वर्णन या शास्त्रांमध्ये दिलेलं आहे की आधी आत्मिक क्लेश. म्हणजे ह्या 4 समस्या तर आहेतच, ही महान दुःख तर आहेतच, त्याच्याबरोबर ह्या प्रकारचे क्लेश आहेत की आध्यात्मिक क्लेश. आध्यात्मिक क्लेश म्हणजे काय, की जे दुःख, जे क्लेश त्या व्यक्तीच्या, त्या आत्म्याच्या देहामुळं आणि मनामुळं घडून येतात, सहन करावे लागतात. दुसरे जे क्लेश आहेत ते म्हणजे आधिभौतिक क्लेश. तर ते जे दुःख ते इतर जीवांमुळं, दुसऱ्या जीवांमुळं, समजा मच्छर चावला तर त्याला डेंग्यू होणार, या प्रकारचे हे जे क्लेश आहेत ना याला म्हणायचं आधी भौतिक क्लेश. आणि तिसरे जे आहेत ते आधी दैविक क्लेश, म्हणजे सृष्टीपासून निर्माण होणारे क्लेश किंवा सुपर नॅचरल पॉवर्स जे आहेत, शक्ती जी आहे
तर त्याच्यामुळं दैवी प्रकृती याच्यामुळं जे क्लेश निर्माण होतात त्याला म्हणायचं की आदिदैविक क्लेश. म्हणजे बघा की भूकंप घडून येतात, त्याच्यानंतर प्रचंड प्रमाणावरती एक रोगाचा प्रसार होतो, जसं की आता मागे आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे की कोविडच्या काळामध्ये. तर हे जे क्लेश आहेत तर ते आदिदैविक क्लेश आहेत आणि त्याचबरोबर आदिभौतिक क्लेश सुद्धा म्हणावं लागेल की वित्तहानी फार मोठ्या प्रमाणावरती होते, पूर येतात, त्याच्यानंतर ढगफुटीवरती या प्रकारचे जे क्लेश आहेत ना, भूकंप वगैरे, तर त्याला म्हणायचं आदिदैविक क्लेश. हा, बघा आता आपण या ठिकाणी हे जाणून घेऊ शकतो सहज की जन्म मृत्यू जरा व्याधी व त्यासोबत आपल्याला आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी दैविक क्लेश आहेत. या सर्व गोष्टींमुळे काय सिद्ध होतं, या सर्व गोष्टींमुळे श्रीकृष्णाचं जे वाक्य आहे की हे जग हे दुःखालय आहे, अशाश्वत आहे, तर या गोष्टीची जाणीव, या गोष्टीचा स्पष्टता देणारे हे सगळे क्लेश आहेत. अजून एक श्रीकृष्ण या जगताबद्दल बोललेले की हे जग म्हणजे अशाश्वत आहे. आता अशाश्वत म्हणजे काय की जगातील कोणती गोष्ट कायमची नाही, सदैव काळासाठी टिकणारी नाही. तर ते देखील इथं स्पष्ट होत आहे की आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपली साईज छोटी असते. त्याच्यानंतर हळूहळू जसा विकास होतो किंवा कोणत्याही जीवात्म्याचं जर बघितलं तर जन्म घेतल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये बरेच बदल होत राहतात. त्याच्यानंतर प्रौढावस्था येते, त्याच्यामध्ये काही बदल होतात. त्याच्यानंतर जो वृद्धाप काळ येतो त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं, त्या जीवाचं शरीर असतं ते वेगळ्या प्रकारचं असतं. त्याच्यानंतर क्षीण होऊन त्या जीवाचा मृत्यू होतो. म्हणजे आपल्याला हे जाणवतं की या जगामध्ये कुठलीच गोष्ट शाश्वत नाही. हे शरीर देखील शाश्वत नाही आणि शरीराशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील चिरकाळ टिकणाऱ्या अशा नाहीये. तर या जगातील प्रत्येक गोष्ट अशा या न टिकणाऱ्या किंवा अशाश्वत अशा गोष्टींनी बनलेली आहे. एकदा प्रभुपाद त्यांच्या शिष्यांबरोबर, परदेशातली ही कथा आहे, मॉर्निंग वॉकला गेलेले होते. तर त्यावेळेला काय झालं की तिथं त्यांनी पाहिलं की त्या शहरामध्ये खूप छान शांतता आहे, स्वच्छता चांगली मेंटेन केलेली आहे. त्याच्यानंतर लोकांची जी शारीरिक अवस्था आहे, हेल्थ देखील लोकांच्या चांगल्या होत्या. त्याच्यानंतर सुबत्ता होती त्या ठिकाणी, निसर्ग देखील सुंदर होता, काही कुठल्याही प्रकारचं प्रदूषण त्या ठिकाणी नव्हतं, रोगराई नव्हती, स्वच्छता होती, धनधान्य मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होतं. तर त्या ठिकाणी त्यांचे शिष्य म्हणतात की ही स्वर्गाप्रमाणेच ही इथली परिस्थिती आहे. तर प्रभुपाद त्या ठिकाणी त्या शिष्याला सांगतात की नाही, या ठिकाणची जी अवस्था आहे ना ती खूप चिंता करण्यासारखी आहे, खूप दयनीय अवस्था आहे. जसं काल माताजींनी सांगितलं की स्वर्ग ही भोगभूमी आहे, स्वर्ग भोगभूमी असल्यामुळं त्या ठिकाणी इंद्रिय भोग एवढ्या प्रचंड प्रमाणावर उपलब्ध आहेत की त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण होणं अतिशय कठीण आहे. त्याच्यामुळं काल माताजींनी जे सांगितलं की स्वर्गाचं वर्णन प्रभुपाद जेव्हा करत होते भागवताचं ट्रान्सलेशन करताना, तेव्हा त्या शिष्याला अशी इच्छा निर्माण झाली की अरे स्वर्ग किती छान. तर प्रभुपादांनी या ठिकाणी देखील हेही सांगितलं की स्वर्गाचं वर्णन तू थोडक्यामध्ये कर, कारण कुठल्याही मनुष्याला जो भक्ती मार्गाकडे अग्रेसर होऊ इच्छितो त्याला तशी अभिलाषा निर्माण होऊ नये की त्या ठिकाणी सुख आहे खऱ्या अर्थानं. तर खऱ्या अर्थाने सुख कुठं आहे, जिथं भगवंताचं स्मरण आहे ती अवस्था म्हणजे खऱ्या अर्थाने सुखी अवस्था आहे. ज्या ठिकाणी भगवंताचं विस्मरण झालेलं आहे, बाह्य दृष्टीने ते लोक सुखी वाटतील आपल्याला, कदाचित आनंदी वाटू शकतात आपल्याला कदाचित, परंतु ती जी अवस्था आहे तर ती भक्तीपासून दूर करणारी अवस्था आहे. भगवंताचं स्मरण न होणं ही जगातील सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे. त्याच्यामुळं जे दुःख आहे ते दुःख या जीवात्म्याला भोगावं लागत आहे. जेव्हा भगवंताचं विस्मरण घडतं त्यावेळेस तो जीवात्मा खऱ्या अर्थाने दुःखी बनायला सुरुवात होते. तर अनेक जण या जगामध्ये, या अशाश्वत अशा जगामध्ये सुखासाठी धडपड करताना आपल्याला दिसून येतात, सुखाचा शोध घेताना आपल्याला दिसून येतात. तर आपण एक छोटासा एक मतितार्थ सांगणारी एक छोटासा चुटकुला आहे तो बघूयात की एक मनुष्य काहीतरी शोधत असतो नदीच्या किनाऱ्यावरती. तर दुसरा मनुष्य त्याला बराच वेळ निरीक्षण करत असतो, तर तो त्याला विचारतो की तुम्ही काय शोधताय.
तर तो सांगतो की माझी अंगठी हरवलेली आहे आणि ती मी शोधत आहे. तर तो दुसरा मनुष्य त्याला विचारतो की साहजिकच आहे ना, कुठं हरवली, तुमची अंगठी कुठं हरवली? तर तो सांगतो की त्या पलीकडच्या किनाऱ्यावरती हरवली. मग तो माणूस डोक्यावर हात मारून घेतो. तो म्हणतो, अहो जिथून हरवलंय ना तिथंच आपण ते शोधायला पाहिजे. नाही, म्हणतो इथं उजेड आहे म्हणून इथं शोधतोय. त्याचप्रमाणे हे जे दुःखालय आहे त्या ठिकाणी आपण सुखाचा शोध घेतोय. बघा, हा दुःखालय म्हणजे वाचनालय, जिथं वाचन केलं जातं. ग्रंथालय, ज्या ठिकाणी ग्रंथ ठेवलेले असतात. संग्रहालय, ज्या ठिकाणी वस्तूंचा संग्रह केला जातो, त्याला म्हणायचं संग्रहालय. तसं भगवंतांनी इथं स्टॅम्प मारलाय की दुःखालय. या दुःखालयामध्ये किंवा या भोजनालयामध्ये आपण भोजन सोडून इतर गोष्टींची मागणी करतोय. तर कुठल्याही एक साधारण बुद्धी असलेल्या मनुष्याला देखील हे कळेल की या ठिकाणी काय पाहिलं पाहिजे, कुठल्या ठिकाणी काय पाहिलं पाहिजे. तर या दुःखालयामध्ये प्रत्येक जण हा सुखाच्या शोधात आहे. आता सुखाचा शोध ही चुकीची गोष्ट नाहीये मैत्रिणींनो. कारण आहे ना, भगवंतासोबत आपण सच्चिदानंद आहोत. भगवंत सच्चिदानंद आहेत, आपण त्यांचे अंश आहोत. आपल्यामध्ये देखील तो गुण आहे आणि आनंद प्राप्त करण्याची इच्छा, अभिलाषा आपल्यामध्ये देखील आहे. पण आपला शोध चुकीचा नाहीये. चुकीच्या ठिकाणी आपण तो शोध घेतोय. त्या माणसाप्रमाणे अंगठी चुकीच्या ठिकाणी तो शोधत आहे. तसं जसं आपण पूर्वी एक छानस गाणं जस्ट आता आठवलं की आ चल के तुझे कहीं लेके चलूं, कभी ऐसे गगन के तले, जहाँ गम भी ना हो, आंसू भी ना हो, बस प्यार ही प्यार पले, कभी ऐसे गगन के तले. तर ही जी इच्छा आहे ना अशा ठिकाणी जाण्याची, तर ती कुठून येते? तर ती आत्म्यातून येत असते. आपल्या आत्म्याला ती इच्छा आहे, कारण आपल्या आत्म्याने भगवंताबरोबर तो आनंद घेतलेला असतो. त्याच्यामुळं त्याची इच्छा चुकीची नाही, फक्त तो जो शोध आहे तो चुकीच्या ठिकाणी चाललेला आहे. त्याच्यामुळं आनंदाची प्राप्ती करणं हा प्रत्येकाचा जीवाचा अधिकार आहे. फक्त हे ठिकाण चुकीचं आहे. तर कोठे आहे हे शाश्वत सुख? या जगाताला कुंठ असं म्हटलं गेलेलं आहे, जे दुःखाने चिंतेने भरलेलं आहे. आता वैकुंठ जगत, आपण याच्यामधला भेद बघणार आहोत. तो वैकुंठ जगत, वैकुंठ म्हणजे ज्या ठिकाणी चिंता नाही, आनंदच आनंद आहे असं फक्त आणि केवळ भगवंताच्या चरण कमळापाशी या प्रकारचा सुखाचा आनंदाचा ठेवा ठेवलेला आहे. अमृताचा कलश आहे त्या ठिकाणी भगवंताच्या चरण कमलापाशी, भगवंताच्या स्मरणाजवळ. आणि या जगामध्ये जी सुखाची झलक, ग्लिम्स आपण म्हणतो, तर ती कुठे दिसते का हो? ती एखाद्या वाळवंटामध्ये सुखद हवा आल्यानंतर जी गारवा निर्माण होतो आणि आपल्याला जे त्या सुखद अनुभव येतो, तर तो कशा प्रकारचा असतो? या जगामध्ये, या दुःखपूर्ण भरलेल्या जगामध्ये जर एखादी व्यक्ती भक्ती मार्गाचा अवलंब करत असेल ना आणि भगवंताचं म्यूट झालात ना तुम्ही? कधी कोण? सॉरी, एक फोन आलेला. ओके. तर सुखाची सुखद झलक आपल्याला कुठं दिसून येते तर एखादी व्यक्ती जर भक्ती मार्गाचा अवलंब करू लागला तर हृदयामध्ये एक प्रकारची फुलफिलमेंट, एक पूर्णत्वाची भावना त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये निर्माण होते. आणि ते कारण काय झालेलं असतं की त्या व्यक्तीला त्याचं शाश्वत ध्येय आहे, त्याच्या जीवनाचं, त्याच्या जन्माचं सार्थक त्याच्यामध्ये आहे की भगवंताची प्राप्ती करणे, या गोष्टीची जाणीव त्या व्यक्तीला झालेली असते. त्याला त्याचं ध्येय कळलेलं असतं. आणि ते प्राप्त करण्याची प्रक्रिया देखील प्रभुपादांसारख्या शुद्ध भक्तांकरवी आपल्याला मिळालेली असते. आणि या ठिकाणी हा जो कृष्ण भावनामृत आंदोलन आहे प्रभुपादांनी दिलेलं आहे की 9 भक्तीची प्रक्रिया या ठिकाणी सांगितलेली आहे. अधिकृत अशा गुरूंकडून आपल्याला या प्रक्रियेबद्दलचं मार्गदर्शन मिळत असतं. त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं. भक्तांचा संघ आहे
की ज्यामुळे भक्तिमय प्रक्रिया खऱ्या अर्थानं सोपी होत असते आणि भगवंताशी तुटलेला जो संबंध आहे तो जोडल्या जाण्याची प्रक्रिया सुलभ होत असते. तशा प्रकारचं वातावरण निर्माण होत असतं ज्यामुळं शाश्वत सुखाची झलक त्या व्यक्तीला अनुभवता येत असते. तर जेव्हा आपण या भक्ती मार्गाचं आचरण करायला सुरुवात करतो, जसं का आपण श्रीकृष्णांच्या कथा ऐकायला लागतो, त्यांचं रूप, गुण, लीला त्यांच्या कार्यांबद्दल आपण श्रवण करायला सुरुवात करतो, तर त्यावेळेस एक सुंदर असा अनुभव हृदयामध्ये प्रत्येकाच्या निर्माण होत असतो. कारण ही आपल्या आत्म्याची भूक आहे. खऱ्या अर्थानं भगवंताची भक्ती ही आपल्या आत्म्याची भूक आहे. त्याच्यामुळं जोपर्यंत आपण भगवंताची भक्ती करत नाही तोपर्यंत आपण म्हणजे आपला जो आत्मा आहे तो संतुष्ट होऊ शकत नाही, त्याला सुखाचा अनुभव येऊच शकत नाही. कारण कसं आहे ना, एखाद्या पेट्रोल पंपावरती जेव्हा ड्रायव्हर गाडी घेऊन जातो त्यावेळेस पेट्रोल गाडीमध्ये टाकलं जातं, परंतु त्या ड्रायव्हरसाठी वेगळा डबा, वेगळं खाणं त्या व्यक्तीसाठी त्याच्या घरून दिलेलं असतं. त्याचप्रमाणे आत्म्याची भूक आहे भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती. तर या गोष्टीची जेव्हा जाणीव होते एखाद्या व्यक्तीला आणि व्यक्ती भक्ती मार्गाकडे अग्रेसर होऊ लागतो, भक्तांच्या संघामध्ये येऊ लागतो, तेव्हा त्याला एक सुखद अशी अनुभूती यायला सुरुवात होती. आता विचार करा की जर भगवान श्रीकृष्णांबद्दल ऐकून आपल्याला एवढा आनंद मिळतो, एवढी अंतःकरणामध्ये आनंदाची एक सुखाची प्राप्ती झाल्याप्रमाणे होतं, प्रत्यक्ष भगवंताच्या संघामध्ये जी व्यक्ती राहत असेल त्यांना किती सुंदर अनुभव, किती त्यांना एक आनंदाचा ठेवा सापडल्याप्रमाणे अनुभूती होत असणार, तसे साक्षात्कार होत असणार. तर हे खरं शाश्वत सुख आहे. जर या सुखाची जर कोणाला अभिलाषा असेल तर त्या व्यक्तीने भक्तिमय प्रक्रियेचा अवलंब करून हे शाश्वत सुख जे सर्वांसाठी, सर्व जीवांसाठी भगवंतांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये ते साक्षात पृथ्वीवरती अवतीर्ण झालेले आहेत आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या प्रकारचा महामंत्र त्यांनी आपल्यासाठी दिलेला आहे. गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन त्यांनी या प्रकारचा जो खजिना आहे तर तो आपल्यासाठी उपलब्ध केलेला आहे. फक्त आपल्या इच्छा मात्र, आपल्याला तशा प्रकारची इच्छा आपल्या हृदयामध्ये निर्माण व्हायला हवी. की असं म्हटलं गेलंय बंगाली भजनामध्ये की नामसम वस्तू नाही कृष्णेर भंडारे, म्हणजे श्रीकृष्णांच्या ज्या खजिन्यामध्ये जे नाम आहे त्याच्या समोर दुसरी कुठलीच वस्तू नाही, की हे हरिनाम घेऊन आपण परत आपल्या घरी, आपल्या जे खरं गंतव्य स्थान आहे, शाश्वत धाम आहे, त्या ठिकाणी आपण परत जाऊ शकतो. बघा आत्ताच आम्ही जगन्नाथपुरीला गेलो होतो, तर त्या ठिकाणी समुद्र आहे आणि समुद्रावरती बरीच मुलं, छोटी छोटी मुलं ना त्या वाळूमध्ये घर करताना दिसून येत होती. आणि संध्याकाळ झाल्यानंतर त्या मुलांना परत जेव्हा आई वडील यायचे आणि सांगायचे की चला आता आपल्याला जायचंय, इथून जायचंय, तर ती मुलं तयार होत नव्हती. अरे इथं आपण घर बनवलंय. मग त्या आई वडील त्यांना सांगायचे की अरे हे खरं घर नाहीये, खरं आपलं घर तिकडं आहे. किंवा आपण अनुभव घेतो की ज्या ठिकाणी बीचवरती लहान मुलं जेव्हा खेळतात आणि मातीची घरं बनवतात तेव्हा त्यांच्या आई वडील त्यांना सांगतात अरे हे खोटं खोटं आहे, हे भातुकलीचं घर आहे किंवा भातुकलीचा खेळ आहे, आपलं खरं घर तर तिकडे, आपल्या तिकडे जावं लागेल. आणि त्या मुलांवरती ते हसतात. पण तीच गोष्ट आपणही करत असतो. ज्या ठिकाणी हे शाश्वत नाहीये, शरीर शाश्वत नाहीये, शरीराशी संबंधित गोष्टी शाश्वत नाहीये, अशा गोष्टींमध्ये आसक्त होऊन आपले प्रयत्न चाललेले असतात, सुखाचा शोध चाललेला असतो. परंतु भगवंत या ठिकाणी भगवद्गीतेच्या माध्यमातून त्या आई वडिलांप्रमाणे आपल्याला देखील बोलवतायत की खरं शाश्वत घर तुझं कुठं आहे, की गोलोकधामामध्ये तुझं शाश्वत घर आहे आणि ज्या ठिकाणी भगवंत आपली वाट पाहत आहेत. तर ही भक्तिमय प्रक्रिया आहे. या भक्तिमय प्रक्रियेच्या आधाराने आपण तो प्रवास करू शकतो गुरूंच्या मार्गदर्शनाखाली किंवा आध्यात्मिक प्रतिनिधी जे आपल्याला आले आपल्या सोबत असतात किंवा भक्त जे असतात, तर त्यांनी आपल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. योग्य ते मार्गदर्शन आपल्याला ते करत आहेत. फक्त आपली इच्छा मात्र पाहिजे की आपल्याला प्रत्येक क्षण आपण भगवंताचं चिंतन कसं करू, भगवंताच्या आपली दिनचर्या हरिचर्या कशी होईल. बघा प्रके यात्रे जे वेळेला त्यांचा लेक्चर चालू होतं तेव्हा एक मुलगा आहे ना त्यांच्या समोर बसलेला होता आणि तोही ऍक्शन करत होता, तोंडात काहीतरी टाकलेलं.
तर ते लेक्चर झाल्यानंतर आत्र्यांनी त्या मुलाला विचारलं की अरे तू काय खात होता? तर तो म्हणतो मी फक्त ऍक्शन करत होतो, मी चणे खात होतो. तर आत्रे त्याला म्हणले अरे खायचेच आहे तर काजू खा, बदाम खा, चणे काय खातोय? त्याचप्रमाणे आपल्याला जर बोलायचंच आहे तर भगवंतांबद्दल का बोलू नये? आपल्याला जर आहार घ्यायचाच आहे तर भगवंतांना अर्पण केलेला नैवेद्य किंवा प्रसाद का आपण खाऊ नये? आपल्याला ऐकायचीच इच्छा आहे तर भगवंताचं नामस्मरण किंवा भगवंताच्या कथा लीला का आपण ऐकू नये? ज्याच्यामुळं आपलं जे गंतव्यस्थान आहे ते बदलेल. थोडासाच फरक आहे, आपल्या इच्छे मात्राचा फरक आहे, ज्याच्यामुळं ज्या गोष्टींमुळं आपण आपलं जर मन भगवंताच्या वरती केंद्रित केलं तर आपलं गंतव्यस्थान कुठं आहे? गोलोकधामामध्ये आहे. भगवंताच्या चरण कमलापाशी ही जी भक्तिमय लता आहे ती पोचणार आहे. आणि त्याच्या उलट आपण इच्छा करणारच आहोत, आपण बोलणारच आहोत, आपण खाणारच आहोत. ते जर आपण भौतिक जगातल्या गोष्टींशी निगडीत या गोष्टी केल्या, की आपली चेतना देखील भौतिक राहिली, तर पुन्हा आपल्याला या जगामध्ये परतून यावं लागेल. पण या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की जो अनन्य चेतसा, म्हणजे असे जे लोक आहेत जे माझे भक्तिपूर्ण सेवा करत आहेत किंवा ज्यांची चेतना भक्तिमय झालेली आहे, माझ्या चरण कमलांची एकरूप ज्यांची चेतना झालेली आहे, ते निश्चितच सुलभतेने माझी प्राप्ती करतील आणि ते या पुन्हा दुःखाने भरलेल्या अशाश्वत अशा जगामध्ये परतून येणार नाही. तर आपण हा गोष्टीचा एक चिंतन असलं पाहिजे की सदैव आपली दिनचर्या ही कशी प्रकारची हरिचर्या होईल. तर तात्पर्यात सांगितलंय की आध्यात्मिक जग जे आहे ते अव्यक्त, अक्षर आणि परमागती अशा प्रकारचं आहे. अर्थात परमलोक प्राकृत दृष्टीच्या अतीत, म्हणजे हे जे आध्यात्मिक जगत आहे ते आपल्या भौतिक डोळ्यांनी आपल्याला जाणू शकत नाही, दिसू शकत नाही. अर्थात महाजन जे हेच त्यांचं परमलक्ष्य आहे, गंतव्य काय आहे त्यांचं की भगवत धामाची प्राप्ती करणे. तर कशा प्रकारे एखादी व्यक्ती महात्मा बनू शकते इथं तात्पर्यात खूप सुंदर रीतीने अगदी आपण शेवटच्या काही मिनिटांमध्ये बघणार आहोत की परमलोक प्राकृत दृष्टीच्या अतीत आणि अवर्णनीय आहे आणि हे परमलक्ष्य आहे व महात्मे जनांचे हेच अंतिम ध्येय आहे. साक्षात्कारी भक्तांकडून महात्मे जनांना दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतर कृष्ण भावनायुक्त भक्तीचा त्यांच्यामध्ये क्रमशः विकास होतो. त्या योगे दिव्य भगवत सेवेमध्ये ते इतके रममाण होतात की त्यांना कोणत्याही उच्चतर प्राकृत लोकाप्रत किंवा आध्यात्मिक लोकाप्रत उन्नती करण्याची अभिलाषा राहत नाही. अर्थात प्रत्येक साधक भक्तांनी ही इच्छा ठेवली पाहिजे, याच्यामध्ये काही चुकीचं नाही. प्रभुपादांना एका शिष्याने विचारले की आपल्याला गोलोकधामामध्ये जाण्याची इच्छा आपण ठेवावी का, आपली योग्यता नसताना देखील? तर प्रभुपाद म्हणतात की जसं आई वडिलांकडे जाण्याची इच्छा मुलं ठेवू शकतात, त्याच प्रकारची ही इच्छा देखील आपण बाळगू शकतो. तर त्यांना कोणत्याही इथं दिलंय की शुद्ध भक्तांना या प्रकारची देखील इच्छा नसते. त्यांना फक्त हीच इच्छा असते की भगवंताचं स्मरण सदैव आम्हाला होऊ द्या, कीट जन्म होऊ जथात वादास, तुमची दास्य भावनेने सेवा करण्याची, भगवंताची दास्य भावने सेवा करण्याची त्यांची इच्छा असते. तर त्यांना केवळ श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांच्या सानिध्याशिवाय इतर काही नको असते. हीच जीवनाची पूर्णावस्था असते. बघा, आई जेव्हा मुलं रडत असतात आणि आई कुकिंग करत असते तेव्हा आई काहीतरी खेळणं त्या मुलांना देते. त्या खेळण्यामध्ये जेव्हा ते बालक रममाण होतं तेव्हा आई पुन्हा तिच्या कामाला जाते. परंतु जेव्हा ते बालक हट्टच करते की आई तूच मला हवी आहेस, तेव्हा मात्र आई ती त्याला कुशीत घेते. तसं भगवंत देखील हे बघतात खरंच या जीवाची खरंच इच्छा आहे का मला प्राप्त करण्याची. कारण परमात्मा रूपाने ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत का हा भौतिक जगातल्या खेळण्याला नाद होत आहे, ते भगवंत बघत असतात. आणि त्याप्रमाणे ये यथामाम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्, म्हणजे जे ज्याप्रमाणे आपण इच्छा करतो, ज्याप्रमाणे आपण भगवंताबद्दलच्या नातेसंबंधांबद्दलची भावना बाळगून राहतो, त्या प्रकारचं रेसिप्रिकेशन प्रतिसाद भगवंत देत असतात. तर आपण या गोष्टीचं जास्त स्मरण ठेवलं पाहिजे की प्रभुपादांनी या ठिकाणी जी मंदिरं निर्माण केलेली आहेत ती वैकुंठ धामापेक्षा अभिन्न आहेत. प्रभुपाद म्हणतात की हे वैकुंठ धामच आहेत. ही जी मंदिरं आहेत त्या ठिकाणी भगवंताचे विग्रह आहेत, त्या ठिकाणी खूप सुंदर रीतीने सेवा केली जाते, त्यांना हार बनवले जातात, त्यांच्यासाठी विविध व्यंजने बनवलेली असतात. त्याच्यानंतर भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी केलं जातं, कथा त्या ठिकाणी चालतात, भागवताचे
पाठ त्या ठिकाणी चाललेले असतात. तुलसींचं प्रभुपादांनी खूप सुंदर रीतीने आपल्याला हे प्रोग्राम बनवून दिलेला आहे, मंगलाचरण वगैरे, की ज्याच्यामुळे भक्तिमय अंग हे 64 अंगापैकी अधिकांश अंग या मॉर्निंग प्रोग्राम मध्ये देखील परिपूर्ण होत असतात. भक्तांचा संघ आपल्याला मिळालेला आहे. तर त्या गोष्टीचा आपण निश्चितच फायदा करून घेतलेला आहे आणि फायदा करून घ्यायला हवा. आणि आपलं जे गंतव्य स्थान आहे की भगवंताची प्राप्ती, ते अतिशय सुलभ रीतीने अगदी आनंदाने हसत खेळत या सगळ्या गोष्टीचा अनुभव आपण घेऊ शकतो. तर शुद्ध भक्तांच्या मुखकमलातून आपण जेव्हा श्रवण केल्यानं काय घडतं नेमकं, तर आपल्या हृदयातील जी कल्मश आहेत तर ती धुतली जातात आणि आपण देखील, आपली चेतना देखील शुद्ध व्हायला मदत होते. आणि चेतना शुद्ध झाल्यानंतर आपल्या ज्या इच्छा आहेत भौतिक प्रकृतीचा उपभोग घेण्याची, त्या नष्ट होतात आणि भगवंताचे आपण शाश्वत दास आहोत या प्रकारचे साक्षात्कार आपल्याला घडून येतात. आणि अहेतुकी निस्वार्थपणे प्रेममय सेवा करण्याची तीव्रता त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये निर्माण होते. दास बनून, म्हणजे या जगातला बॉस बनण्याऐवजी आपण भगवंताचे दास जेव्हा बनतो, अशा प्रेमी बॉसचं आपण सेवा करण्याची तो जो आनंद आहे तो या जगामध्ये बॉस होण्यासाठी सुद्धा, या जगामध्ये बॉस बनण्यापेक्षा, आनंदापेक्षा लाखो लाखो कोट्यावधी पटीने अधिक आहे. तर आपण जेव्हा भगवंताच्या विग्रहापुढं, भगवंतापुढं उभा असतो, तेव्हा कशा प्रकारच्या प्रार्थना आपण केल्या पाहिजेत, की आपल्याला नोकरी मिळू दे, बढती मिळू दे, किंवा बोनस मिळू दे, परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळू दे, हे पूर्ण होऊ दे, बंगला होऊ दे, गाडी मिळू दे, या प्रकारच्या भौतिक अपेक्षा, भौतिक प्रार्थना आपण नाही केल्या पाहिजेत. कारण हे सगळं आपण बघतोय की हे भौतिक जगत जर अशाश्वत आहे, दुःखालय आहे आणि सगळ्या गोष्टींमुळे दुःखच मिळणार आहे, तर कशासाठी या प्रकारच्या प्रार्थना आपण करायच्या? बघा, आई वडिलांकडे मुलं मागतात का की आम्हाला कपडे द्या, आम्हाला जेवायला द्या, आपोआपच आई वडील ते देत असतात. तर भगवंत हे कोट्यावधी मातांची ममता एकत्रित केल्यानंतरही तेवढं ममता हे राहणार नाही, तेवढे भगवंत दयाळू आहेत. तर रामानुजाचार्य नेहमी काही वाक्य सांगायचे त्यांच्या बोलताना, ते नेहमी या गोष्टीचा उल्लेख करायचे की एक शिकारी असतो, खूप क्रूर असतो, तो असा जंगलामध्ये हे धरून बसलेला असतो, नेम धरून. त्यावेळेला त्याच्या पायाजवळ एक ससा येतो. जसा का त्या सशाच्या, घाबरलेल्या सशाचा स्पर्श त्या क्रूर अशा त्या शिकाऱ्याला होतो ना, त्यावेळेस तो जो क्रूर शिकारी सुद्धा दयावान बनतो आणि तो त्या सशाला मारत नाही, त्याचं पालन करतो. तो शिकारीची त्याची जी सवय असते ती सोडून देतो. म्हणजे बघा, एका शिकाऱ्याला सुद्धा दया येऊ शकते. मग हे तर परम भगवंत आहेत, त्यांची जर शरण आपण घेतली तर ते का नाही आपला उद्धार करणार? या गोष्टीची दृढता या श्लोकामधून आपल्याला मिळून जाते. फक्त आपण एवढंच म्हणण्याची गरज आहे की तव अस्मी, म्हणजे मी तुमचं आहे. आणि कृष्ण भक्त बडा चतुर, असं जे म्हटलंय की गेल्या वेळेस आपण पाहिलं की एका राजाचा जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा इतर जण बऱ्याचशा गोष्टी मागून घेतात त्याच्याकडून, परंतु ती म्हातारी काय मागते की तू माझा मुलगा हो. त्याच्यामुळे आपोआपच राजाचं ऐश्वर, दास दासी, महाल, सगळ्या काही गोष्टी, सगळं काही वैभव त्या म्हातारीला मिळतं, कारण तिने राजाशी मुलासारखा संबंध प्रस्थापित केलेला असतो. तर याच प्रकारे शुद्ध भक्तांची अभिलाषा असते, त्यांना फक्त फक्त आणि फक्त भगवंत प्राप्तीची इच्छा असते. तर आपण बघितलं की रावणाला देखील भगवंत मारू शकत होते, लगेचच मारू शकत होते, परंतु त्यांनी एवढा वेळ का लावला? तर ते वाट पाहत होते की केव्हा ह्याला ह्याच्या चुकीची जाणीव होईल आणि केव्हा हा मला शरण येईल. रावण जर त्या ठिकाणी भगवंतांना शरण आला असताना तर भगवंतांनी त्याला जीवदान दिलं असतं. म्हणजे एवढे दयाळू आहेत भगवंत, त्यांचं ते व्रत आहे की प्रत्येकाचं कल्याण करणं. भगवंत एक गोष्ट कधीच करू शकत नाही, कुठल्याही जीवाचं कल्याण ते करू शकत नाही. तर या गोष्टीची आपल्याला शाश्वती आणि खात्री आणि विश्वास देणारा आणि आशावाद देणारा हा श्लोक आहे. तर मैत्रिणींनो, माझ्या परीने मी प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे जे काही लेक्चर मधून ऐकलं ते आपल्या पुढे कथन करण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते माझ्या अनर्थांमुळे असेल. तर कोणाला काही प्रश्न असेल तर जरूर विचारा. थँक्यू सो मच. हरे कृष्णा.
माताजी कुणाला काही प्रश्न आहे? हरे कृष्णा, दंडवत प्रणाम माताजी. खूप सुंदर लेक्चर झालं. पण खरोखरच आपली दिनचर्या हरिचर्या कशी करावी याचं खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आणि श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांमधील शास्त्रांमधील जो आनंदाचा ठेवा आहे तो आपण तंतोतंत तसाच या वैष्णवींच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवर पोहोचवत आहात. आपल्या मनापासून खूप 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 आभार. आणि आपण सर्व या ठिकाणी वेळेत उपस्थित राहिलात या प्लॅटफॉर्मवर गीतामृत शृंखलेच्या, त्याबद्दल आपणा सर्वांचं देखील मनापासून आभार. असंच उद्याचं सत्र आपल्या गीतामृत सेशनचं आहे आणि ते घेणार आहेत हरग्रे संदीपी शक्ती माताजी अर्थात संजीवनी गिरमकर. तर तुम्ही पुन्हा याच शृंखलेसाठी उद्या याच वेळामध्ये उपस्थित राहा यासाठी नम्र. श्री कृष्ण. संदिनी शक्ती माताजी. हा, येस माताजी. थँक्यू माताजी. पवित्र लीला माताजी, थँक्यू. छान क्लास दिला. आणि कोण नवीन नवीन मैत्रिणी जॉईन होत आहेत, खरं तर आम्ही म्हणजे ओळखू शकत नाही एवढ्या ह्याच्यामध्ये, पण तुमचे खूप मनापासून धन्यवाद. आणि आमची अजूनही विनंती राहील की तुम्ही जास्तीत जास्त अजून पण तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचत राहा हे मेसेज, कारण खूप छान पद्धतीने अभ्यास करून प्रयत्न करून ह्या सगळ्या जणी एक क्लास देण्याचा प्रयत्न करतायत प्रामाणिकपणे. तर तुमचा जर उत्साही प्रतिसाद आम्हाला मिळाला तर नक्कीच आमचाही उत्साह वाढेल. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही जॉईन करत आहात. आणि कोणाला काही प्रश्न असतील तर सेटिंग चेंज केलेलं आहे. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच तुम्ही विचारू शकता. थँक्यू सो मच. नित्य की माताची सेटिंग चेंज की हरी बोल. कोणाला काही प्रश्न आहेत का? हरी बोल. हरी बोल. हा माताजी. हरी बोल. हा माताजी. दंडवत प्रणाम. दंडवत माताजी. मला एक छोटा प्रश्न होता माताजी की आपण सुरुवातीला सांगितलं की गोलोक धामाची जीवाने अभिलाषा करावी नक्कीच, पण ती करत असताना त्याची पात्रता सिद्ध करण्यासाठी नक्की काय काय करावं, म्हणजे आपल्याला काय करून गोलोक वृंदावनात. माताजी कसं आहे ना, आपण एकट्याने काहीच करू शकत नाही. प्रभुपादांना एका शिष्याने हा प्रश्न विचारला होता की आमची अशी काय पात्रता आहे ज्याच्यामुळं मला श्रीकृष्ण प्राप्त होतील. तर प्रभुपादांनी त्यांना सांगितलं होतं तुमची काहीच पात्रता नाहीये, परंतु मी तुमची पात्रता तयार केलेली आहे. तर प्रभुपादांसारख्या शुद्ध भक्तांचं जे वाणी आहे किंवा त्यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे, गुरु महाराज जे आपल्याला सांगतात त्याचं पालन करायचं. सिंपल हार्ट ठेवायचं, सरळ हृदय ठेवायचं आणि अशा भक्तांच्या संघामध्ये राहायचं जे सरळ हृदयाचे आहेत. आणि ती जी भक्तिमय प्रक्रिया आहे, सेवा करण्याचा प्रयत्न करायचा. अंतिम गंतव्य स्थान देणं किंवा अंतिम जे रिझल्ट आहे ते भगवंतावर सोपवायचा. आपण आपल्याला जे सांगितले ते करायचं, भगवंत बघून घेतील. म्हणजे आपल्याकडे जे कार्य सांगितलेलं आहे प्रभुपादांनी गुरु महाराज ते आपण करायचं. आणि माताजी हे जे आहे ना, ही जी कृष्ण भावना आहे ना, त्या बोटीमध्ये आपण फक्त बसून राहायचे. आपले कॅप्टन जे आहेत गुरु महाराज ते बोट वलवत आहेत, ते चालवत आहेत, त्या सगळ्या गोष्टी करत आहेत. आपण ह्या बोटीमधनं फक्त उतरायचं नाही, एवढ्याच गोष्टीचं पालन आपण करायचंय. आपण आपोआप पहिलं तिरी पोहोचणार आहोत. फक्त भक्तांचा संघ ठेवायचा आहे, भक्तिमय प्रक्रिया आपण एकदम प्रामाणिकपणे करायची आहे आणि भगवंतांना वारंवार गुरूंना प्रभुपादांना प्रार्थना करायची आहे की मी अयोग्य आहे परंतु माझी इच्छा मात्र आहे. तर त्या इच्छेने, त्या स्वतंत्र इच्छेने आपल्याला निश्चितच प्रभुपाद ती शाश्वती देतात आणि भगवद्गीता ती शाश्वती देते की अशा जीवात्म्याला निश्चितपणे भगवंत स्थान देतात, कारण हे त्यांचं व्रत आहे माताजी. हरे कृष्ण. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप छान, धन्यवाद. संदिनी शक्ती माताजी. हो, थांबूयात माताजी. चालेल चालेल. थँक्यू सो मच. उद्या देखील जॉईन व्हा, माताजींचं लेक्चर खूप छान असतं, श्लोक पण छान आहे. हरे कृष्णा. दंडवत. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. दंडवत दंडवत माताजी. खूप छान छान लेक्चर दिलं, खूप छान वाटलं.
थँक्यू माताजी. हरी हरे कृष्ण.